धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोनं आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे। सकाळी 9 वाजेपर्यंत 1,35,000 रुपयांपर्यंत पोहोचलेले सोन्याचे भाव 1,32,00,000 रुपयांवर पोहोचलाय। सोन्याच्या पाठोपाठ चांदीच्या भावात सुद्धा मोठी घसरण झाली आहे। चांदीचे भाव सुद्धा 1,75,000 रुपयांवर पोहोचले आहेत। दरम्यान या संदर्भातच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। दिवाळी सणाचा एक महत्त्वाचा दिवस तो म्हणजे धनत्रयोदशी। धनत्रयोदशीच्या मुहूर्तावरती सोनं चांदी खरेदी करण्यासाठी खरं तर ग्राहकांचं मोठं प्राधान्य असतं। गेल्या काही दिवसापासून सोन्या चांदीच्या भावात विक्रमी वाढ झाले होते, मात्र आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात 3,000 रुपयांची घसरण झाली असून चांदीच्या भावातही 10,000 रुपयांची घसरण झाली आहे। त्यामुळे धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे। आपल्यासोबत जळगाव सोननगरीमधील सोन्याचे व्यापारी आकाशजी भंगाळे आहे। आकाशदा, गेल्या अनेक दिवसापासून जे आहे सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होत होती, मात्र आज काहीसा दिलासा जो आहे तो ग्राहकांना सोनं चांदीच्या भावामध्ये पाहायला मिळतो आहे। हो, परत सोन्याचे भाव काल 1,35,000 पर्यंत काल गेले होते। जिओपॉलिटिकल टेन्शनमुळे सोन्याचे भाव 1,35,000च्या वरती गेले होते, पण काल परत एवढे 1,35,000 भाव झाल्यावर एक प्रॉफिट बुकिंग झाली आणि सोन्याचे भाव आता परत 3,000 रुपयांनी कमी झालेले। आज 1,32,000 पर्यंत सोन्याचा भाव आहे आणि आज धनतेरसचा आज मुहूर्त आहे। 3.5 मुहूर्तापैकी आज सर्वात शुभ मुहूर्त असतो। तर मुहूर्ताच्या दिवशी भाव कमी झाले, ऑफकोर्स ग्राहकांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। खरं तर ज्या पद्धतीने सोन्या चांदीचे भाव कमी झालेले आहेत, पुढील काळात आता लक्ष्मीपूजन आहे, पाडवा आहे, या मुहूर्तावर देखील काही प्रमाणात भाव कमी होऊ शकतात किंवा अजून वाढू शकतात। सोन्याचे भाव 1,35,000 चे 1,32,000 झाले, हे फक्त एक करेक्शन आहे, पण भविष्यात आपण बघितलं ज्या प्रकारे जिओपॉलिटिकल टेन्शन जे सुरू आहे, सेंट्रल बँक गोल्ड बाईंग सुरू आहे, गोल्ड ETF बाईंग सुरू आहे, डिडॉलरायझेशन सुरू आहे, त्यामुळे सोन्याचे भाव हे उलटं अजून वाढण्याची शक्यता आहे। उलटं पुढच्या वर्षी 2026च्या एंडपर्यंत सोन्याचे भाव 1,50,000 जायची शक्यता आहे। नक्कीच आपण बघतोय खरं तर आता ज्या पद्धतीने सोन्याच्या दरामध्ये जे आहे काही प्रमाणात घसरण झाल्याने धनत्रयोदशीच्या मुहूर्तावरती जे आहे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळणार आहे। मात्र ही घसरण काही काळापुरती असून पुढील काळात अजूनही सोन्या चांदीचे भाव हे वाढण्याची शक्यता जी आहे ती देखील सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।